सजले सावळी काया आभाळ माया मनी तुला पूजले कृपा करी तू आम्हावरी माऊली तू विठू हरी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा सालाबादाप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे गेल्या 7 वर्षापासून या वर्षी आपलं 8वं वर्ष आहे आणि माऊली महावैष्णव भगवान श्री ज्ञानोबा यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी जयघोष चालू आहे। आळंदीमध्ये तर काय वर्णन करावं आणि मला इथं आल्यानंतर असं वाटलं की मी आळंदीमध्येच आलो आहे। असं सुंदर वातावरण निर्मिती तुम्ही या परिसरामध्ये केली, एकदा जोरात टाळी वाजवा। सुंदर वातावरण निर्मिती तुम्ही या ठिकाणी केली, सुंदर असं माऊलींचं दर्शन त्या ठिकाणी झालं, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, है की नाही। आणि म्हणून भगवान श्री ज्ञानोबा यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराची कीर्तनं तुम्ही या ठिकाणी घेतलेली आहे, त्यांना आमंत्रण निमंत्रण दिलेलं आहे। आणि आजची पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझे ज्येष्ठ गुरुबंधू मला वाटतं आमचे दत्ता महाराज दाभेकर आणि आमचे गजानन भाऊ आहे का नाही शेळके, त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं की त्या ठिकाणी तुम्हाला सेवेसाठी यावं लागत आहे। संपूर्णच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आज कीर्तनासाठी आहे, प्रामुख्यानं ज्यांच्या मांडीवर आमचं जीवन गेलं, परमार्थिक कार्यामध्ये ज्यांचा आम्हाला खूप असा सहभाग लाभला, वेळोवेळी मार्गदर्शन त्या ठिकाणी लाभलं। ज्येष्ठांचं मार्गदर्शन असल्याशिवाय छोटा माणूस मोठा होत नसतो, असे माझे त्या ठिकाणी गुरुस्थानी असलेले गजानन बाबा खोरणे सुद्धा कीर्तनासाठी उपस्थित आहे। श्री महाराजांसाठी जोरात टाळी वाजवा। त्यानंतर माझे ज्येष्ठ गुरुबंधू त्या ठिकाणी अतिशय सुंदर ज्यांचा आवाज आहे, वेगवेगळ्या चाली सुंदर ते ध्यानापासून जे म्हणतात असे असणारे आमचे भागवत महाराज या ठिकाणी आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो। आमचे प्रदीप दादा आहे, आमच्या संस्थेचे विद्यार्थी, इकडं बाबा गावातलेच का बाबा सुद्धा आहे, सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, विनेकरी अतिशय सुंदर आहे, दोघांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा। वा, फक्त माझ्याकडे रागा रागा बघू नका, पलीकडे गावातलेच का दोघं पण? वा वा, दोघं पण खूपच आवडले मला, असं वाटतं आळंदीला घेऊन जावं त्याला, आहे का नाही, पण आपल्या सत्याचं भागणार नाही मग, आहे का नाही। दोन्ही गावातलेच का? वा वा, एकच नंबर। पलीकडे का रागा रागा बघतात माझ्याकडे? वा वा, हसले होते, लेच आवडले मला दुकानदार बाबा, दोघंही गावातले लेच आवडले। आता मला जर एवढे आवडले तर घरच्या लक्ष्मीला किती आवडत असं? लक्ष्मी आहे का? हाय आहे, बरं आहे। पलीकडे चोपदार बाबा सुद्धा अतिशय सुंदर आहे। माझे छोटे छोटे जे सगळे गुरुबंधू मंडळी आमच्या गजानन बाबाच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत आहे, हे भाविक कीर्तनकार आहे, आपल्या धर्मकार्याचं ज्ञानोबराय तुकोबरायाचं नाव, परमार्थिक कार्याचं नाव हे रोशन करणार आहे। सगळ्या बालगोपाल मंडळीसाठी एकदा जोरात टाळी वाजवा, वाजवा जोरात टाळी। बाबा तुम्ही थोडे समोर या बरं, या इथं मंडळी असती तर मग माग या, सोडं समोर या या या, असं म्हणजे टाळायचा आवाज येतो। सगळीच मंडळी या ठिकाणी आहे। बघा बरं, थंडीचे दिवस आहे, महिला मंडळी आपले लेकरं गादीवर अंगावर पांघरून घेऊन झोपले असेल, आहे का नाही, पण घरच्या लेकरांना सुद्धा या ठिकाणी 7 दिवस आणा। ज्ञानोबराय तुकोबराय नाथ महाराज छत्रपती शिवाजी महाराज आपल्या पूर्वजांनी अहोरात्र कष्ट करून हे परमार्थिक कार्य तुमच्या माझ्यापर्यंत कसं पोहोचवलं त्यांना शिकू द्या। गावातली भरपूर तरुण मंडळी, लहान लेकरासाठी टाळी वाजवा एकदा। वा वा वा, छान, सगळीच मंडळी आहे। इकडं सुद्धा आहे, काहीच्या पायामध्ये सॉक्स आहे, काहीच्या नाही, ज्यांना नाही ते गरीब घरचे येताना एक सॉक्सचा जोड घेऊन या त्यांना उद्या। दान धर्म केला पाहिजे, तुमचं बजेट बसव, तुम्ही काळजी करू नका। मी सुद्धा 40 लेकराचा बाप आहे ना, आहे का नाही। सगळीच मंडळी या ठिकाणी आहे। आमचे यूट्यूबवाले भाऊ, खूप त्यांची धडपड आहे, चांगली शूटिंग आली पाहिजे याच्यासाठी, मलाही वाटतं चांगलीच आली पाहिजे, आहे का नाही, ते सुद्धा उपस्थित आहे। एकदा आमच्या साऊंड सिस्टीमवाल्या भाऊसाठी टाळी वाजवा। एक नंबर, घाबरू नका तुम्ही, एक नंबर सिस्टीम आहे, आहे का नाही, एक नंबर, छान, एक नंबर आहे। वा वा, गावातली जे का
सेनला मस्त एक नंबर साऊंड आहे बरं का. मस्नी जबरदस्त आहे, आवाजाचं मिक्सर आहे, सगळं एक नंबर आहे. वा, ऐकणारे सुद्धा एक नंबर आहे. मग मी का 2 नंबर आहे का? ऐक नाही, मी सुद्धा एक नंबर आहे. फक्त 11 वाजू द्या. विठाला विठाला विठाला. थोडा आवाज द्या. अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम. तुम्ही म्हणसान सगळ्याचं सोडून बाहेरल्या गावच्या साऊंड सिस्टीम वाल्याच काऊन महाराज नाव घ्यायला लागला. परवाच्या दिवशी एका गावात कीर्तन होतं, दुकानदार बाबा, आणि असंच 5-10 वेळेस की पुरुष मंडळी, तरुण मंडळी, महिला मंडळी साऊंड सिस्टीम वाल्याचं नाव घेतलं. किती वेळेस कीर्तनामध्ये? 4-5 वेळेस, 5-10 वेळेस सहज तोंडामधून निघून गेलो. काय त्याला माझं कौतुक त्या ठिकाणी, मी त्याचं कौतुक केलं. काय आवडलं काय नाही. गाडीत बसता बसता त्यानं माझ्या खिशात 1000 रुपये घातले. ते म्हणून माय आज बुक्क्याचा मेळ नाही, तू कुठं 1000 मागायला का नाही. तुम्ही देऊ नका, पण सिस्टीम एक नंबर आहे. विठाला विठाला विठाला. सगळीच मंडळी आहे. मला वाटतं आमचे मोरे बाबांच्या रसाळवाणीतून आपण ज्ञानेश्वरी पारायण सुद्धा श्रवण करत आहात. सगळीच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहे. असो, पहिल्यांदा तुमच्या गावामध्ये आलो. शेळके बाबा या मंडळीनं मला फोन केला. आता सगळ्याचे नाव मला काही माहिती नाही. एकदा कोरोनाच्या अगोदर आमच्या संस्थेचे मुलं घेऊन आलो होतो, वाटतं भागवत महाराज पण होते का, दिंडीसाठी काहीतरी आलो होतो, त्यावेळेस नवीन होतो आहे की नाही. सगळीच मंडळी या ठिकाणी. आता पहिल्यांदा तुमच्या गावामध्ये आलो म्हणून अन्नदाते मंडळी, यजमान मंडळी, सहकार्य करणारे, सप्ताह कमिटी, आयोजक, नियोजक सगळ्यांचे चरणी विनम्र माथा ठेवतो. कुणाचे नाव घेतले नाही तर राग येऊ देऊ नका, कारण कीर्तनकार हा पहिल्यांदा आलेला असतो, बरोबर एक नाही. त्याला काही सगळ्याचे नाव काही माहिती नसते आहे का नाही. आणि मला सुद्धा तुमचे नाव काही माहिती नाही, खरं सांगतो. आणि तुमचे नाव घ्याल मी काही तुमची बायको नाही आहे का नाही. म्हणून सगळ्यांच्या चरणी विनम्र माथा ठेवतो. सेवेला सुरुवात करतो. अभंग जगद्गुरु तुकोबरायाचा. मी सांगत होतो ज्ञानेश्वरी पारायण तुमचीच आहे ना, आहे. पारायणासाठी बसा. जेवढ्या मंडळीला त्या ठिकाणी वेळ भेटन, मोबाईल 8-10 दिवस मुलींनो घरी ठेवा. तरुण मंडळी मोबाईल सुद्धा घरी ठेवा. ही ज्ञानाची गंगा आपल्या गावामध्ये सज्जनांनो आता आजपासून 7 दिवस वाहणार आहे. आळंदी तुम्ही तुमचं गाव बनवलंय. ज्या ज्ञानोबरायांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तुमच्या माझ्यासाठी निर्माण केला. लक्ष देऊन ऐका. मोठ्याचं वाक्य गुरुवरे चैतन्य महाराजाचं, पण आपल्या महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे. चैतन्य महाराज म्हणतात, जे ज्ञान, जे अमृत, जे दूध आई आपल्या मुलासाठी निर्माण करते, त्याचं संगोपन करते, तसं ज्ञानोबरायांनी आई म्हणून आपल्या लेकरासाठी, तुमच्या माझ्यासाठी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ निर्माण केला. 9000 कितीतरी ओव्या ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथामध्ये तुमच्या माझ्यासाठी लिहिल्या. पण आज कलियुगामध्ये काही गावामध्ये पाहिलं तर 4 ते 5 लोक फक्त ज्ञानेश्वरी पारायणासाठी असतात, बरोबर आहे. ज्ञानेश्वरीचा ग्रंथ गुंडाळतात, घरी नेऊन ठेवतात. नाही दादा, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एकतरी होई अनुभवा, एकतरी होई अनुभवा. बोला बोला. एकतरी होई अनुभवा. ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एकतरी होई अनुभवा. श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी. ती ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायांनी 16व्या वर्षी लिहिली. ती ज्ञानेश्वरी वाचायला चैतन्य महाराज म्हणतात काही काही लोकांना 65 वर्ष घालावे लागतात, तरी सुद्धा एक ओवी ते वाचत नाही. लक्ष देऊ नका. म्हणून ज्ञानेश्वरी पारायण करा. ज्ञानेश्वरीचं पारायण सुद्धा आपल्या गावामध्ये चालू आहे. सुंदर सप्ताह आहे आणि आजचा प्रथम दिवस माझ्या वाट्यावर आलेला आहे. म्हणून सगळ्यांच्या चरणी विनम्र माथा ठेवतो. सेवेला सुरुवात करतो. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. माझे शब्द कळते ना तुम्हाला? आवाज येतो ना सगळ्यांना? माना हलवा बरं पुरुष मंडळी. पुरुष आवाज येतो ना सगळ्यांना? लक्ष देऊन ऐका. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. 3 चरणाचा आहे. सगळ्यांच्या परिचयाचा आहे. या अभंगामधून जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आम्हाला उपदेश करतात. काय करतात? बोला बोला. काय करतात? माझ्या मड्याला आल्यासारखं बसू नका बरं, असं फ्रेश बोला. आपलं कीर्तन म्हणजे हसून खेळून बोलून चालून. लक्ष देऊन ऐका. त्या ठिकाणी तुकोबरा या अभंगामधून तुम्हा आम्हाला उपदेश करतात. उपदेश करतात म्हणजे काय करतात? आई जशी मुलाला उपदेश करते, बाप जसा मुलाला उपदेश करतो,
कुकर्मापासून नको त्या गोष्टीपासून वाचवण्याचा प्रयत्न करतो, तसे साधू संत सुद्धा आम्हाला वाचवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामधून तुम्हा आम्हाला उपदेश करतात, तुमच्या आमच्या हिताचा मार्ग सांगतात. काय सांगतात? बोला बोला, काय सांगतात? हिताचा मार्ग सांगतात. जगाच्या पाठीवर जर आपण बघितलं, आई वडील संत आणि गुरु सोडले तर लोक तुम्हा आम्हाला तुमच्या आमच्या फायद्याचा आणि हिताचा मार्ग सांगलच असं नाही. आज सक्का भाऊ सुद्धा सख्या भावाला सांगत नाही, बरोबर आहे की नाही? हिताचा मार्ग. तुम्हाला काय वाटलं मतदान कोणाला केलं ते? नाही, हिताचा मार्ग, बरोबर आहे की नाही? सक्का भाऊ सख्या भावाला सांगल का नाही सांगता येणार नाही. भावकीतला माणूस भावकीतल्या माणसाला चांगलाच मार्ग सांगल का नाही सांगता येणार नाही. पण जगाच्या पाठीवर संत असे आहे, आणि ते संत दिसायला जरी तुमच्या आमच्या सारखे जरी दिसत असेल, पण जगाच्या पाठीवर संत असे आहे, संतांना तुमची आमची दया येते, संतांना तुमची आमची कीव येते. नको त्या मार्गानं चाललेल्या समाजाला, नको त्या मार्गानं चाललेल्या लोकांना त्या ठिकाणी मार्गाने धाडण्याचा प्रयत्न करण्यासाठी संत हे पृथ्वी तलावर त्या ठिकाणी अवतीर्ण होत असतात. अवतरती इति अवतारा. आणि ते साधू संत तुम्हा आम्हाला या अभंगामधून जगद्गुरु तुकोबऱ्यासारखे संत हिताचा मार्ग सांगतात ते अनुभवाचं सांगतात. बोलत चला, कशाचं सांगतात? सांगणाऱ्याला अनुभव असला पाहिजे. मी जी गोष्ट तुम्हाला कीर्तनामधून सांगणार आहे, ज्या गोष्टीचा उपदेश करणार आहे, त्या गोष्टीचा सांगणाऱ्याला सुद्धा काय पाहिजे? अनुभव पाहिजे. एक गोष्ट, जी गोष्टीचा समाजाला उपदेश करत आहे त्या गोष्टीचा अनुभव पाहिजे. मग जगद्गुरु तुकाराम महाराज ज्या अर्थी तुम्हा आम्हाला उपदेश करतात, ज्या अर्थी तुम्हा आम्हाला सांगतात, जी गोष्ट सांगतात त्या गोष्टीचा तुकाराम महाराजांना अनुभव घेतलेला होता का हो? तुकाराम महाराज म्हणतात, हागे माझा अनुभव आणि भक्तिभाव भाग्याचा अनुभव आले अंगा, ते या जगात येतसे, ते या जगात येतसे, ते या जगात येतसे. अनुभव आले अंगा, ते या जगात येतसे, ते या जगात येतसे, ते या जगात येतसे. अनुभव आले अंगा, ते या जगात येतसे, अनुभव आले अंगा, ते या जगात येतसे, ते या जगात येतसे, ते या जगात येतसे. महाराज म्हणतात, अनुभव आले अंगात, ते या जगात देत असे. थोडा विको कमी करा. किंवा हागे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा, तुका म्हणे चाखुनी सांगे, आणि माझा अनुभव आहे अंगे. साधू संत जी गोष्ट तुम्हा आम्हाला सांगतात ती अनुभवानं सांगतात. बरं, नुसतं अनुभवानं सांगत नाही, अधिकारानं सांगतात. कशानं सांगतात पोरो? अधिकार. सांगणाऱ्याचा काय पाहिजे? अधिकार पाहिजे. मी कीर्तनामधून जर तुम्हाला उपदेश करत असेल, पण जे गोष्टीचा उपदेश करायचा ती गोष्ट मी माझ्या जीवनामध्ये उतरवलेली आहे का? उतरवली असेल तर मला तुम्हाला सांगण्याचा अधिकार आहे. मी आता 2 तासाच्या कीर्तनामध्ये शेवटी धर्मावर, शिवाजी महाराजावर, तरुण मंडळीवर बोलत असतो. बोलता बोलता जर मी त्या ठिकाणी शेवटी तरुण मुलांना उपदेश केला, बाबांनो तंबाखू खाऊ नका, गुटखा खाऊ नका, सिगारेट पिऊ नका, बिडी ओढू नका. मी तुमच्या गावामध्ये, नायगावमध्ये, माऊलीच्या दरबारामध्ये येऊन सगळ्या समाजाला उपदेश करत असेल, तंबाखू खाऊ नका, गुटखा खाऊ नका, आणि गाडीमध्ये कीर्तन संपल्यानंतर, फेटा काढल्यानंतर, गाडीमध्ये बसल्यानंतर जर मीच तंबाखू चोळत असेल तर मला तुम्हाला सांगण्याचा अधिकार आहे का? बोला बोला बोला. तुम्ही माझ्यावर नाराज काय असे राग का बघायला लागले? ते मोदीचे 2000 तुम्हाला आले नाही का हो? ए लाडक्या बहिणी हो, 1,500 काढले नाही का तुम्ही? बोला ना, थोडं फ्रेश बसा. बघा मी काय सांगतोय तुम्हाला. मीच जर तंबाखू खात असेल तर मला तुम्हाला सांगण्याचा अधिकार आहे का तंबाखू सोडा म्हणून? नाही. जगद्गुरु तुकोबरायाचा अधिकार जर पाहिला तर वेदाचा तो अर्थ अम्मासीच ठावा आणि एराणी व्हावा भार माता. तुकाराम महाराजाचा अधिकार जर पाहिला तर तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, हा अधिकार तुकोबरायाचा. आणि ते तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला या अभंगामधून उपदेश करतात, अनुभवानं करतात, सांगण्याचा अधिकारानं करतात. तुकाराम महाराजाचा अधिकार फार मोठा आहे. महाराज लक्ष देऊन ऐका, किती मोठा आहे? फार मोठा आहे. तुकोबराय किती मोठे हे माझ्यासारख्या त्या ठिकाणी साधकाकडनं तर शक्य नाही. तुकोबराय किती मोठे लक्ष देऊन ऐका. त्यांनी सांगितलंय तुका आकाशा एवढा. लक्ष देऊन ऐका. अनुरेनो या ठोकरा, बोला बोला गायक मंडळी. या ठोकरा तुका तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा.
टाळ व्हावा ठोकळा तुका येवळा तुका अनुरेणू या ठोकडा तुका आकाशा एवढा. हा अधिकार कुणाचा? तुकोबरायाचा. तुकोबरायाचा अधिकार 2 मिनिटांमध्ये सांगतो, लक्ष देऊ नये का? माझे तुकोबराय किती मोठे आठवलं म्हणून सांगतो, हे माझ्याकडनं शक्य नाही. पण ज्यांनी तुकोबरायाचं शिष्यत्व पत्करलं त्या निळोबरायाचा अधिकार सांगतो. निळोबराय कुणाचे शिष्य? बोला बोला, निळोबराय कुणाचे शिष्य? तुकाराम महाराजाचे. शिष्याचा अधिकार सांगतो, म्हणजे गुरुचा अधिकार तुम्हाला कळलं. माझ्याकडे लक्ष देऊ नये का? जगद्गुरु तुकोबरायाने सदैव वैकुंठ गमन केलं ही बातमी त्या ठिकाणी निळोबरायाच्या कानावर पडली. आणि माझ्या गुरुची भेट, जगद्गुरु तुकोबरायाची भेट, लक्ष देऊन ऐका बरं, लक्ष देऊन ऐका. माझ्या गुरुची भेट, तुकाराम महाराजाची भेट मला झाली पाहिजे. माझ्या भेटीसाठी तुकाराम महाराज आली पाहिजे. याच्यासाठी निळोबरायांनी 13 दिवस म्हणा, 7 दिवस म्हणा उपोषण केलं. काय केलं? सप्ताह केला, उपोषण केलं. कशासाठी? कशासाठी? माझ्या गुरुची भेट मला झाली पाहिजे, माझ्या भेटीसाठी ते आले पाहिजे. लक्ष देऊन ऐका. 7 दिवस झाले उपोषण चालू आहे, तुकाराम महाराज आलेच नाही. पण 8व्या दिवशी, काल्याच्या दिवशी, लक्ष देऊन ऐका, जगाच्या मालकाला करतुम अकर्तुम अन्यथा करतुम, ज्या भगवान परमात्म्याची शक्ती आहे ना, त्या देवाला काळजी पडली निळोबरायाची. निळोबरायाने उपोषण बकडलंय. तुकाराम महाराज तर भेटीसाठी जात नाही, काही करता काही झालं तर माझ्यावर येईल म्हणून जगाचा मालक भगवान परमात्मा निळोबरायाच्या भेटीसाठी आले. आणि आल्यानंतर निळोबरायाला सांगितलं त्या ठिकाणी उठा, उपोषण सोडून द्या. निळोबरायांनी डोळे उघडले. लक्ष देऊन ऐका. डोळे उघडले, बघतात तर जगाचा मालक समोर आहे. आणि निळोबरायांनी देवाला विचारलं कोण आहे? लक्ष देऊन ऐका. प्रार्थीला वाचोनी आलासी का, प्रार्थीला वाचोनी आलासी का, प्रार्थीला वाचोनी आलासी का, प्रार्थीला वाचोनी आलासी. तुझं लागी येथे बोलाविले कोणी, तुझं लागी येथे बोलाविले कोण, प्रार्थीला वाचोनी आलासी का, प्रार्थीला वाचोनी आलासी. तुझं लागी येथे बोलाविले कोणी, तुझं लागी येथे बोलाविले कोणी, प्रार्थीला वाचोनी आलासी का, प्रार्थीला वाचोनी आलासी का. तुझं लागी येथे बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आलासी का. निळोबराय जगाच्या मालकाला बोलतात. पुरुष मंडळी ऐकताय ना तुम्ही? जगाच्या मालक समोर उभा आहे. निळोबराय म्हणतात देवा, ए पांडुरंगा, ए माय बापा, आम्ही तुला बोलवलं नाही, आला तसा तू काय कर, वापस जा. निळा म्हणे आम्ही न ओळखूची देवा, आम्ही तुला ओळखत नाही. तुक याचा धावा करीत असे. ज्या तुकोबरायाची माझ्या गुरुची मला भेट घ्यायची, त्या तुकाराम महाराजाच्या भेटीसाठी मी उपोषण करतोय, साधना करतोय, चिंतन करतोय. देवा तू न बोलवता आला तसा वापस जा. तुझं लागी येथे बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आलासी का. बोलवलंच नाही, वापस जायचं. काय वाटलं असेल हो देवाला? तरुण मंडळी काय वाटलं असेल? किती मोठा अपमान आहे महाराज. आता मी कीर्तनाला आलो आणि आल्यानंतर अर्ध कीर्तन झालं, एखाद्या नोटावून मला म्हणा वय सत्या वय घरी कीर्तन करायचं, बरं वाटेल का मला? बोला बोला, बरं वाटेल का? नाही. साधारण कीर्तनकार माणसाला बरं वाटणार नाही गुरुजी, देवाला काय वाटलं असेल. पण ऐका, ज्या अर्थी माझे निळोबराय देवाला वापस लावतात, त्या अर्थी निळोबरायाचा अधिकार सुद्धा मोठा असला. अहो देवाला वापस लावणं साधी गोष्ट आहे. देवाला आपल्या स्वप्नात नाही, अजून स्वप्नात नाही आहे का नाही. हातापायाचे कातडे गेले टाळ वाजू पण अजून स्वप्नात नाही. बरोबर आहे का नाही? त्यांना विचारा, लहानपणापासून परमार्थामध्ये पण स्वप्नात नाही आणि येणारही नाही, कारण तसा परमार्थ आपला नाही. लक्ष देऊन ऐका. ज्या अर्थी माझे निळोबराय देवाला वापस लावतात, त्या अर्थी अधिकार मोठा आहे. ऐका, देव वापस जातो. लक्ष देऊन ऐका. निळोबराय भगवान परमात्म्याला वापस लावतात, त्या अर्थी अधिकार मोठा आहे. ऐका, देवाला वापस लावावा एवढा अधिकार जर माझ्या निळोबरायाचा आहे,
त्या निळोबरायाचे गुरु माझे जगद्गुरु तुकोबराय आहे. शिष्याचा अधिकार जर एवढा मोठा आहे तर तुकोबरायाचा अधिकार किती मोठा असेल तुम्ही तपासा. विठाला 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 ते तुकाराम महाराजांच्या अभंगामधून तुम्हा आम्हाला तुमच्या आमच्या हिताचा मार्ग सांगतात. बाबांनो, भगवान परमात्म्यानं आयुष्य दिलंय आपल्याला. काय दिलंय? आयुष्य दिलंय. अनमोल किमतीचा नरदेव दिला. नको त्या गोष्टीच्या नादी लागून नको त्या गोष्टीमध्ये गुंतून हा जन्म वायाला घालू नका. म्हणून तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला तुमच्या आमच्या हिताचा मार्ग सांगतात. मी सांगितलं सुरुवातीला, सांगतात ते अनुभवाचं सांगतात ते त्या ठिकाणी अधिकारानं सांगतात. काय सांगतात तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला? अभंगाचं पहिलं चरण सांगतो तुम्हासी वजारे टाळ 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 हा 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 टाळ टाळी वाजवा एकदा त्या दोन्ही लेकरासोबत. तुमच्याकडं असं उत्साह नाही का? असं थोडं मोठेपणा वगैरे द्यायची सवय नाही का तुम्हाला दुसऱ्याला? वाजवा जोऱ्यात टाळी वाजवा येतात दोन्ही लेकरासाठी. वाजवा टाळी जोऱ्यात. अहो नका त्याला पैसे देऊ, शेवटी आहे का नाही? बक्षीस नका देऊ, पण टाळी तर वाजवा, आहे का नाही? त्याचं माझ्या पाकिटात ऍडजस्ट करतो मी, जाऊ द्या. केला इशारा जाता जाता, म्हणजे आता लिंक लागली. इकडे लक्ष दे नाही का? वा सुंदर म्हटलं. हे कोमल ते फुलं आहे महाराज, आहे की नाही? त्यांना आपण स्टेज दिलं पाहिजे. जाऊ द्या, काय चाललं होतं आपलं? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला तुमच्या आमच्या हिताचा मार्ग सांगतात. महिला मंडळी आहे का, पुरुष मंडळी आहे का? काय सांगतात तुकाराम महाराज? तुकाराम महाराज म्हणतात, बाबांनो, मी तुम्हाला तुमच्या हिताचा मार्ग सांगतो. काय सांगतो? सांगतो तुम्हासी भजारे. अभंग पाठ करून घरी जाच. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, तुम्ही विठ्ठल आलो भजा. तुकाराम महाराज सांगतात विठ्ठल आलो भजा, कारण विठ्ठल आलो भजण्यासाठी 3.5 हाताचा नरदेव देवानं दिला. देवे दिला देह भजना गोमटा, किंवा याच देही घडे देवाचे भजन. आणि हे ज्ञान पशु काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगती. माणसाला कळतं आपण देवाचं भजन केलं. पोरो बोला, माणसाला कळतं की नाही? बरोबर नाही? माणसाला कळतं आपण नामस्मरण केलं पाहिजे, ज्ञानेश्वरी पारायण केलं पाहिजे, अन्नदान केलं पाहिजे, ज्ञानोबरायाच्या दर्शनासाठी गेलं पाहिजे, गावामध्ये सप्ताह आहे, घरी झोपलं पाहिजे नाही. असं कुणाला कळतं? माणसाला कळतं. असं कुठं बघितलं का तुम्ही? 10-20 म्हशी कीर्तनाला आल्या, 10-20 गाढवं कीर्तनाला आले. गाढवं कीर्तनाला येतात का? हा काय म्हणले? गाढवं कीर्तनाला येतात का?
नाहीच येत ना. तुमचा विश्वास नाही का तुमच्यावर? अहो ते पशु आहे महाराज, त्यांना पाप. असं कुठं बघितलं का म्हशी कीर्तनाला आल्या? नाही महाराज. का? ते पशु आहे, पाप पुण्य जाणत नाही. माणसाला कळतंय चांगलं काय, वाईट काय, सुख काय, दुःख काय, सुखी कोण आहे, दुःखी कोण आहे, कुणाच्या दुःखामध्ये सहभागी होता येतं हे कोणाला कळतंय? माणसाला कळतंय. आणि त्या माणसाला त्या ठिकाणी तुकाराम महाराज त्या ठिकाणी उपदेश करतात, बाबांनो ज्याच्यासाठी नरदेह दिला त्या गोष्टी करा. म्हणून सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, विठ्ठल आलं भजा, ज्याच्यासाठी नरदेह दिला त्या गोष्टी करा. साधकांनी प्रश्न केला, महाराज तुम्ही आम्हाला किती जरी सांगितलं आणि आम्ही जर विठ्ठल आलं भजलो नाही तर? महाराज म्हणतात, तुम्ही जर विठ्ठल आलं भजलो नाही तर माझं काही जाणार नाही, उलट तुमचा जन्म वायाला जाईल. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला सांगतात. तुम्ही जर विठ्ठल आलं भजले नाही तर तुमचा जन्म कशाला जाईल? वायाला जाईल. माझा एक प्रश्न आहे महिला मंडळी, पुरुष मंडळी, तुम्हाला लक्ष देऊन आहे का? तुमचा माझा जन्म हा वायाला जाण्यासाठी आहे का? काही लोकांना प्रश्न करल, व तुकाराम महाराज एवढे सांगायला लागले, तुकाराम महाराज एवढी सांगायची काय गरज होती? तुकाराम महाराजांनी तुकाराम महाराजाचं पहा असं म्हणत नाही गावात लोक, ज्यानं त्याचं पहा बा, आमच्या कशाला नादी लागाव असं म्हणतात. तुकाराम महाराजाला मी सांगितलं तुम्हाला, जशी आई आपल्या लेकराला जीव लावते तसे संत तुम्हा आम्हाला जीव लावत असतात. ज्ञानोबराय असेल, तुकोबराय असेल, गजानन बाबा असेल, त्या ठिकाणी त्यांचं काहीच कार्य शिल्लक राहिलेलं नसतं, पण येथ उपकारासाठी आले घरजा. येथे उपकारासाठी आले घरजा, आले घर आले घर जावय कुठी. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. वैकुंठात राहणारे संत, तरुण मंडळी, महिला मंडळी तुमच्यासाठी या ठिकाणी माझ्यासाठी आले आणि ते तुम्हा आम्हाला तुमच्या आमच्या हिताचा मार्ग सांगतात. अर्भकाचेसाठी पंते हाती धरिली पाटी. तशी आई, अर्भक म्हणजे लहान बाळ. आया आल्या ना तुम्ही इथं, लहान बाळ आहे ना घरामध्ये. तशी आई KG1ला मुलगा टाकल्यानंतर, KG2ला टाकल्यानंतर, पहिलीमध्ये टाकल्यानंतर अर्भक म्हणजे लहान बाळ. अर्भकाचेसाठी पंते हाती धरिली पाटी. आई जसा आपल्या मुलाचा हात आपल्या हातात धरते, लेखणी त्याच्या हातात धरते आणि पाठीवर त्याला सांगते, बाळा अले आले म्हणते का नाही? आया हो मानाता हलवा. पोरं झाले नाही का तुम्हाला? हे कोणाचे नमुने नसन झाले तर मला वटीत घ्या, तुमची संपत्ती द्या माझ्या नावाची करून, उद्याच आळंद निलवा. झाले ना? अर्भकाचेसाठी पंटे हाती धरिली पाटी. तैसे संत जगी आणि क्रिया करुणी दाविती अंगी. ते संत तुमच्या आमच्यासाठी, आम्ही सांगितलं सुरुवातीला, संत तुमच्या आमच्यामध्ये राहतात. तरुण मंडळी ऐका बरं, तुमच्या आमच्या सारखे दिसतात. तुम्ही आम्ही जे खातोय प्रसाद वगैरे तेच खातात, पण संतांचं अंतःकरण वेगळं असतं आणि तुमचं आमचं अंतःकरण वेगळं आहे. आपण फक्त चार भिंतीतल्या आतल्या लोकांचा विचार करतोय. का ज्ञानोबरायचं 750 वर्ष झाले समाधी सोहळा साजरा होतोय. त्यांनी स्वतःच्या रक्ताचा आणि स्वतःच्या प्रपंचाचा विचार केला नाही म्हणून
नाहीतर मला सांगा, ज्ञानोबराय तुकोबरायच्या नावानं महाराष्ट्रामध्ये किती उदो आहे महाराज. अहो, जो मनुष्य मुलाला 5 रुपये देत नाही तो मनुष्य सप्ताह आल्यानंतर आनंदानं दिवाळी साजरी करत नाही, पण सप्ताहासाठी 5-5, 2-2 हजार रुपये वर्गणी देतो. का बरं? ज्या मनुष्याच्या वडिलांनं अहोरात्र कष्ट करून असं करायला पाहिजे होतं ना, आपण उलट ज्या मायबापानं आपल्यासाठी अहोरात्र कष्ट केले, हाडाचे काढा केले, रक्ताचं पाणी केलं, ते केल्यानंतर ज्ञानोबरायचा सप्ताह केल्यापेक्षा त्यांची पुण्यतिथी साजरी करायला पाहिजे होती का नाही? आपल्या रक्ताची, आपल्या वडिलाची करायला पाहिजे का नाही? करतो का आपण? नाही. का? ते फक्त स्वार्थासाठी जीवन जगले, आपल्यासाठी, 4 भिंतीतल्या आतल्या लोकांसाठी. पण ज्ञानोबराय तुकोबरायचं जीवन तसं नव्हतं. हे विश्वची माझे घर म्हणून म्हणतात. संत दिसायला जरी तुमच्या माझ्यासारखे जरी दिसत असेल, पण त्यांचं अंतकरण कसं होतं? वेगळं होतं. म्हणून म्हणतात ना, कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. संत तुमच्या, मी हे सांगत होतो, संत तुमच्या आमच्यामध्ये राहतात, तुमच्या आमच्यासारखे दिसतात, पण अंतकरण संताचं वेगळं आहे आणि आपलं वेगळं आहे. संत जगाचा विचार करतात आणि आपण फक्त आपल्या प्रपंचाचा विचार करतो. म्हणून पुण्यतिथी होत नाही, वर्ष श्राद्ध होत नाही. महाराज म्हणतात, संत नवती जगा मानसात्या सारिके, समुद्र नदी नवे पैगा, पाषाण म्हणू नये लिंगा. आणि संत नवती जगा मानसात्या सारिके. दिसायला जरी ज्ञानोबराय तुकोबराय नाथ महाराज, भानुदास महाराज, गजानन बाबा त्या ठिकाणी तेजस्वी बाबा तुमच्या माझ्यासारखे दिसत असल, पण त्यांचं अंतकरण हे वेगळं आहे. संत नवती जगा मानसात्या सारिके. महाराज म्हणतात, समुद्र नदी नवे पैगा. समुद्राची आणि नदीची बराबरी होईल का पुरुष मंडळी? किती नद्या एकत्र आल्या बाबा म्हणजे समुद्राची बरोबरी करल? बोला बोला बोला, होईल का? समुद्र नदी नवे पैगा. समुद्राला कधी नदी समजायचं? समुद्र नदी नवे पैगा. महाराज म्हणतात, पाषाण म्हणू नये लिंगा. पाषाणाची आणि लिंगाची बराबरी होईल का? लिंग म्हणजे महादेवाची पिंड. एका माणसानं नवीन घर बांधलं, एक नवीन घर बांधलं आणि नवीन घराचं काम होत आल्यानंतर स्टाईल बसवायची. बाथरूम मध्ये बसवण्यासाठी 5,000 रुपये बराचची फरची आणली दुकानदार बाबा. किती? 5,000 रुपये बराचची फरची आणली, बाथरूम मध्ये बसवली. आणि त्या ठिकाणी बाथरूम मध्ये बसवल्यानंतर संपूर्ण काम पूर्ण झालं, वास्तुशांती झाली. आणि त्याच माणसाची पत्नी एका यात्रेमध्ये गेली, आपल्या वरोडी सारख्या म्हणा कुठंतरी, आणि 10 रुपयाच्या महादेवाची पिंड आणली. ते लिंग आणलं, महादेवाची पिंड आणली आणि तुळशीच्या आळ्यामध्ये ठेवली. मला सांगा, 10 रुपयाची किंवा 50 रुपयाची महादेवाची पिंड आहे, तुळशीच्या आळ्यामध्ये ठेवली. 10 किंवा 50 रुपयाच्या महादेवाच्या पिंडीची पूजा होते का 5,000 रुपये बराचच्या आणलेल्या फरचीची पूजा होते? बोला बोला, कशाची पूजा होते? फरची. म्हणजे पाषाण म्हणू नये लिंगा आणि संत नवती जगा मानसात्या सारिके. मी सांगितलं, संत तुमच्या आमच्यासारखे जरी दिसत असेल, त्यांचं अंतकरण वेगळं आहे. म्हणून ते तुकाराम महाराज वैकुंठाहून या ठिकाणी येऊन तुमची आमची दया आल्यामुळं ते तुम्हा मला सांगतात, बाबांनो एकदाच आया हा नरदेह. किती वेळस आहे? बोला बोला, किती वेळस आहे? एकदाच आहे. परत भेटेल याची गॅरंटी आहे का? महिला मंडळी विको कमी करा. बोला बोला, परत भेटेल याची गॅरंटी आहे का? महिला मंडळी ऐका, अरे परत भेटण्यासाठी संपल्यानंतर ही काय दुकानातली साखर आहे दादा? हे काय मीठ आहे? हे काय गोड तेल आहे? हे काय मोबाईलचं रिचार्ज आहे? नाही. म्हणून महाराज म्हणतात, हा नरदेह एकदाच आहे, हा वायाला घालू नका. तुम्ही जर माझं ऐकलं नाही तर नाही तरी गेला. म्हणून सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. हा जन्म वायाला घालू नका, एकदाच आहे. पुरुष मंडळी, किती पैसे दिल्यानंतर आपले पूर्वज येईल हो? कुणाची आई गेली, कुणाचा बाप गेला, कुणाची तरुण मुलगी गेली, कुणाचा मुलगा गेला, कुणाची पत्नी गेली, कुणाचा पती गेला. आठवा, आपले पूर्वज, आपले आई वडील दिसतात का हो डोळ्यानं? किती पैसा दिल्यानंतर? नाही दादा, फक्त फोटोमध्ये बघावं लागतात बरं. म्हणून लक्ष देऊ नये, काय एकदाच आहे. हा नरदेह
याच्या त्याच्या नादी, डबल आवाज कसा यायला लागला हो, करण्याचा आवाज कमी करा. याच्या त्याच्या नादी लागून नको त्या गोष्टीमध्ये घालू नका. तुम्ही ठरवलं ना, माझ्यासमोर जेवढे पुरुष मंडळी बसले, तुम्ही ठरवलं ना, देवानं मला नरदेह दिला, मला देव व्हायचंय. देव कोण व्हायचंय? देव. तर मनुष्य देव सुद्धा होऊ शकतो. काय होऊ शकतो? महाराज म्हणतात, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होऊ म्हणती तरी का चित्ती न धरावा. देव सुद्धा होऊ शकतो. तरुण मंडळी आपण, ओय पोरो, काय होऊ शकतो? पुरुष मंडळी काय होऊ शकतो? देव. पण आपण देव होण्याचा प्रयत्न केला का? आपण नवरदेव झालो. होय पिस्तुल्याव, काय झालो आपण? नवरदेव. नवरदेव झाल्यापेक्षा देव झालं पाहिजे माणसांना, आहे का नाही? देव झालं पाहिजे. देव होण्यासाठी हा नरदेव आहे. पण आपण देव होऊ शकत. तुकाराम महाराज म्हणतात, नका देव, माणसानं संत तरी झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? संत. संत होण्यासाठी, अहो गजानन बाबा संत झाले नाही का? बोला बोला बोला. झाले. ज्ञानोबराय तुकोबराय संत झाले नाही का? तेजस्वी बाबा संत झाले नाही का? बोला बोला. पण संत होणं हे फक्त कीर्तनातून ऐकणं सोपं आहे महाराज, हा करणं अवघड आहे. ऐक नाही, ते प्रमाण आहे ना महाराजांचं, करणी करता टीर कापे, काही ते आहे का नाही? बोलताना सोपं वाटतोय, लक्ष देऊन ऐका, पण संत होणं हे सोपं गोष्टी नाही. नायगावातला एक मनुष्य, साऊंड बरोबर करा, नायगावातला एक मनुष्य तुकोबरायाकडे गेला भोराड्यावर. तुकाराम महाराज, जशी तुमची 20 साजरी होते, लोक मंदिरं बांधतात, तसं माझं सुद्धा पुण्यस्मरण साजरं पाहिजे, मंदिरं झाली पाहिजे, मला तुमच्यासारखं संत व्हायचंय. कुठला होता तो पिस्तुल्या? नायगावचा. गेला आणि सांगितलं, मला संत व्हायचंय. आतापर्यंत मागे झाले ते पाहू नका, पुढे जामी नाही, तुका तुमचंच ऐकून आलोय, जे पाप झाला असेल ते झालं असेल, मला तुमच्यासारखं संत व्हायचंय. तुकाराम महाराज म्हणतात, बाबा कलियुगामध्ये तू संत होऊ शकत? गेला संत होण्याचा काळ. संत होणं, तुकाराम महाराज म्हणतात, कलियुगामध्ये फक्त कानानं ऐका. आम्ही जसे संत झालो, जसा परमार्थ केला, तसे कलियुगामध्ये संत होऊ शकत नाही. तुका म्हणे, तुम्ही आई कारे कानी आणि आमूचे नाचणी नाचू नका. तुकाराम महाराजांचे दर्शन घेतलं. सांगा ना तुकाराम महाराज, सांगा ना, काही जरी प्रयत्न करायचा म्हटल्यानंतर मी करू शकतो, पण मला संत व्हायचे. कुठला होता तो? नायगावचा. तुकाराम महाराज म्हटले, बाबा तू संत होऊ शकत नाही. नाही महाराज, मला संत व्हायचं, सांगा काय करू? मग तुकाराम महाराज म्हणतात, संत होण्याची पहिली पायरी माझ्या जीवनामध्ये घडली होती. स्वतःची बायको जरी वारली तर रडाव बसत नाही, देवाला धन्यवाद द्यावे लागते. तुकाराम महाराजांनी दिले का नाही? तुकोबरायाची पत्नी वारली तरी तुकाराम महाराज म्हणतात, बरे झाले देवा निघाले. एक पत्नी वारली. पत्नी माहितीये का पुरुष मंडळी? वाईफ. वाईफ वाईफ बायको. पोरलेच हसले बा, तुम्ही फक्त हसण्यावरच भागवा, काही बजेट बसत नाही, लक्षात आहे का? तुकाराम महाराजाची एक पत्नी वारली तर तुकाराम महाराज म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिढा गेली. म्हणतात बरं झालं. हा तुकाराम महाराजाचा परमार्थ आहे. तुकाराम महाराज म्हणतात, बायको मारली तर रडव बसत नाही, उलट देवाला धन्यवाद द्यावे लागते. बरं झालं, मी आता पुढचा परमार्थ करण्यासाठी काय झालो? मोकळा झालो. हा तुकाराम महाराजाचा परमार्थ आहे. तसं आपल्याकडनं शक्य आहे का हो? नाही महाराज. पहिलीच गोष्ट ऐकली, त्या नायगावच्या पिस्तुल्यानं लगेच घरी पळत आलं. बायको मारल्यावर ते म्हणून आपण तर दुसरी करू. कुठं तुकाराम महाराजाचा परमार्थ, कुठं आपला परमार्थ? पण बायको नवऱ्यावर खरं प्रेम करते का? एवढं आपण संसारात झडतो, माझ्या सहित फक्त तुम्ही बसले, मी उभा आहे, एवढं आपण झडतोय संसारामध्ये. बायको खरं प्रेम करते का हो? इथं सगळे मुंजेच आहे का हो? का संन्यासी ब्रह्मचारी हो? बोला बोला. कुणाचेच लग्न झाले नाही का? बायको खरं प्रेम करते का? बोला 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 बोला. ते पाहतो शंकरपाळ्या माना हलवतो. अरे तो झालंच नाही, मम्मीचं पप्पाचं पाहतो काय? माझ्याकडे लक्ष द्या. बायको प्रेम करते नाही म्हणू नका. सकाळी चहाच भेटणार नाही चष्म्यावाले बाबा. हे डबल आवाज यायला लागला, ते करण्याचा आवाज कमी करा, साऊंडचा आवाज वाढवा तुम्ही. माझ्याकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. हा काय चाललं होतं आपलं? बायको प्रेम करते, पण संसारातलं प्रेम राऊत बाबांनी फार सुंदर सांगितलं, आठवलं म्हणून सांगतो. संसारातलं प्रेम हे चिरकाल टिकत नाही. परमार्थातलं प्रेम, परमार्थामध्ये जसं जसं माणसाचं वय वाढतं तशी तशी माणसाची इज्जत सुद्धा वाढते, किंमत सुद्धा वाढते. संसारिक माणसानं संसार करत असताना मुलाबाळामध्ये राहून जसं जसं संसारामध्ये माणसाचं वय वाढतं, जुने लोक आठवा आता ज्यांचं वय झालं, तशी तशी माणसाची इज्जत सुद्धा कमी होते. होते का नाही ओ बाबा? तशी म्हातारी सुरुवातीला चहा द्यायची नाजूक नाजूक येऊन, तशी देते का आता? हे काय हा असं सांगा ना मग, देत नाही म्हणून, आहे का नाही? लक्ष देऊन आहे का?
मला काय सांगायचं अहो मी सांगतो तुम्हाला, लक्ष देऊ नये का, माझ्याकडे लक्ष द्या. संसारातलं प्रेम कसं कमी होतं. एक मुलगा होईपर्यंत किंवा मुलबाळ नाही तोपर्यंत एकनिष्ठ प्रेम करते पत्नी पतीवर. करते का नाही? बोला ना करते म्हणा. जे म्हणलं ते कीर्तनान गेल्यानंतर गरम पोळ्या, इस्त्रीचे कपडे, फेट्याची घडी आहे का नाही, काही असू द्या, लक्ष देऊ नये का, एकनिष्ठ प्रेम करते. पण जेव्हा लग्न झाल्यानंतर एकनिष्ठ प्रेम करता करता 2-3 वर्षांना त्या माय माऊलीला एखादा मुलगा होतो. इमानदारीने सांगा, संसारातलं प्रेम कमी होतं का नाही मुलगा झाल्यानंतर? त्या माय माऊलीचं अर्ध प्रेम मुलावर जातं ना अर्ध प्रेम पतीवर राहतं. तो मुलगा शिक्षण घेता घेता मोठा झाला, खुर्ने गुरुजी, त्या मुलाचं लग्न झालं आणि त्या मुलाला एखादं त्या ठिकाणी मुलबाळ झालं, मग म्हातारीचं अर्ध प्रेम नातवावर जातं, अर्ध प्रेम मुलावर जातं, अर्ध प्रेम नातवावर, अर्ध मुलावर. मग म्हाताऱ्याच्या कुत्र्याच्या भाकरी संगच मांडवावर, होय म्हशीकडे पिस्तुल्या, तो डब्बा पार्सल येईल तिकडं. बरोबर आहे का नाही? अरे हसता काय, बुड्डिक बाल सारखे तोंड झाले रे, संसार करू करू आपला. बरोबर आहे का नाही? लक्ष देऊ नाही का, हे संसारातलं प्रेम आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणायला वेडे नव्हते, ज्या पत्नीवर आपण आयुष्यभर प्रेम करतो, नको त्या सुख दुःखाच्या गोष्टी सांगतो, संपूर्ण इच्छा, सोनं नाणं कपडे वगैरे तिला पुरवतो, तीच पत्नी माझ्या समोर बसलेले माझ्या सहित तुमची आमची पत्नी म्हातारपणामध्ये आपल्या मरणाची वाट बघते. बाईल म्हणे खरं मरता तरी बरे, नाशी येले घर थुंकून. या म्हातारी म्हणती म्हाताऱ्याला, हे म्हातार मरत का नाही, यानं थुंकून थुंकून सगळं घर नासवलंय. सुधरा रे म्हाताऱ्या, हो सुधरा, थोडा परमार्थ करून घ्या, आनंदानं जीवन जगा. ज्या पत्नीवर आपण आयुष्यभर प्रेम करतो दादा, ज्या संसारातल्या लोकांवर आपण आयुष्यभर प्रेम करतो, त्या आपल्या रक्तानं आपल्या मरणाची वाट बघावी. हा संसार आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, या संसारामधून मी आलोय, माझा अनुभव तुम्हाला सांगतोय, तुम्ही या जीवनाचं सोनं करा. विठाला 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 विठाला, या जीवनाचं सोनं करा. तुम्ही संत व्हा. जाऊ द्या नका संत होऊ, मी कीर्तनातून सांगतो, आपण संत होऊ शकत नाही, देव होऊ शकत नाही. झालं माझं कीर्तन, अर्धा तास राहिला. देव होऊ नका, एवढं मोठे पण आपण कमवू शकत नाही. संत होऊ नका, पुरुष मंडळी जेवढे इथे या ठिकाणी आले, देव होऊ नका, संत होऊ नका. कीर्तनातलं एक वाक्य घरी घेऊन जा, माझा प्रवास सुखरूप झाल्याशिवाय राहणार नाही. दादांनो, देव होऊ नका, संत होऊ नका, पण चांगला माणूस झाल्याशिवाय मरू नका. कळतंय तुम्हाला? चांगला माणूस म्हणून जीवन जगा. कुणाला म्हणायचा चांगला माणूस? किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दुःख अपनाए उसे इंसान कहते हैं. कधीतरी मनुष्यानं, सुखी मनुष्यानं दुसऱ्याचं दुःख वाटून घेतलं पाहिजे हो. कधीतरी दुसऱ्यासाठी आपल्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे हो. कधीतरी आपलं हृदय दुसऱ्यासाठी रडलं पाहिजे हो. ज्ञानोबराय म्हणतात, दुसऱ्याचं दुःख कसं वाटून घ्यायचं. ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर ओवी आहे. शेतकरी राजा शेतामध्ये गेला आणि शेतकरी राजा शेतामध्ये गेल्यानंतर बांधावर चालत असताना त्याच्या पायामध्ये काटा मोडला. ज्ञानोबरायची ओवी सांगतो हा. पायामध्ये काटा मोडला. मला सांगा पुरुष मंडळी, पायामध्ये काटा मोडल्यानंतर आपल्या डोळ्यातून पाणी येतं का नाही? हृदयामध्ये वेदना होतो का नाही? ज्ञानोबराय म्हणतात, तसा पायामध्ये काटा मोडल्यानंतर हृदयामध्ये वेदना होतात ना, तशा दुसऱ्याला दुःख झाल्यानंतर आपल्या हृदयामध्ये वेदना झाल्या पाहिजे. ज्ञानोबराय म्हणतात, पै पायी काटा नेहटे तव व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढीला चेनी. दुसऱ्याचं दुःख वाटून घ्या. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नाही बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना. दुसऱ्याचं दुःख वाटून घ्या. मी नेहमी सांगत असतो, कधीतरी एखाद्या मंदिरातल्या दगडाकडनं आपण काहीतरी शिकलं पाहिजे. माऊलीचं मंदिर बांधून किती वर्ष झाले? अंदाजी 12 वर्ष धरा, 15 वर्ष झाला. किती झाले असं अंदाजी सांगा? 12 वर्ष. किमान 5-10 लाखाचं तर मंदिर असन. बोला 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 थोडं. हा, 10 लाखाचं मंदिर. लक्ष देऊन ऐका. ते मूर्तीसाठी तुम्ही बांधलंय, दगडासाठी तुम्ही बांधलंय. मूर्ती स्थापन करण्याच्या अगोदर तो दगडच होता. काय होता? मंत्र. ब्राह्मणाच्या मंत्र उपचारानं त्या ठिकाणी मंत्राद्वारे त्याच्यामध्ये प्राण गेला. त्याला मूर्ती प्राण प्रतिष्ठा म्हणतात. ऐकताय ना तुम्ही? अरे एक दगड एकदा मंदिरामध्ये जातो. 10-12 वर्षापासून तुम्ही माऊलीची मूर्त बसवली. एक दगड एकदा मंदिरामध्ये जातो, तो देव आणि संत बनून राहतो. आपण दररोज सप्ताह करतोय, लक्ष देऊन ऐका. अभिषेक करतोय माऊलीचा, लक्ष देऊन ऐका. एक दगड एकदा मंदिरामध्ये जातो, तो देव किंवा संत बनून राहतो. त्याच माऊलीच्या मंदिरामध्ये आपण दररोज 2 टाइम दर्शनाला जातो रे पुरुष मंडळी, पण चांगला माणूस म्हणून जीवन जगत नाही. ही आपली शोकांतिका आहे. म्हणून मी सांगत असतो, हे जरुरी नाही की हर रोज इंसान मंदिर जाए. ये जरूरी नहीं
कि हर रोज इंसान मंदिर जाए लेकिन कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहां भी जाए मंदिर वहां बन जाए. ज्या ठिकाणी आपण जाऊ दादा त्या ठिकाणी मंदिरासारखं वातावरण निर्मिती झाली पाहिजे. माझे तुकोबराय साधना करण्यासाठी भोराड्यावर गेले हो मंदिर झालं. भंडाऱ्यावर गेले भंडाऱ्या डोंगरावर गेले साधना करायसाठी मंदिर झालं. लक्ष देऊन ऐका. म्हणून ज्या ठिकाणी आपण जाऊ त्या ठिकाणी सत्कर्म केलं पाहिजे. आणि असं सत्कर्म चांगला माणूस म्हणून जर तुम्ही जन्माला आलात तर तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला धन्यवाद देतात आणि म्हणतात तुमच्या आमच्या जन्माला आल्याचं काहीतरी सार्थक होईल. आणि चांगला माणूस जरी तुम्ही त्या ठिकाणी जन्माला आलात चांगला माणूस म्हणून जर जीवन जगला नाही तर महाराज म्हणतात शेवटी आपल्याला नरकवास नरक यातना ठरलेले आहे. आणि अशा गोष्टी करत करत जर पुढे गेलो तर जन्माला येऊन काही फायदा नाही. म्हणून नाही तरी गेला जन्मवाया सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया. ठीक आहे महाराज तुम्ही आम्हाला सांगितलं जन्मवायाला जाईन तुम्ही आम्हाला किती जरी सांगितलं तरी आम्ही परमार्थ करणार नाही देवाचं चिंतन करणार नाही. तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला सांगतात आणि तुम्हा आम्हाला सुद्धा कळतंय पण कीर्तनापुरतं कळतंय. नाही महाराज सांगतात ते बरं आहे संसारात कुणीच कुणाचं नाही. स्वतःची बायको म्हणते कधी मरता हे सगळं कळतंय पण संसार आपल्याकडून सुटतो का. कीर्तनामध्ये कथेमध्ये असं वैराग्य निर्माण होतं लोकांना. वैराग्य बरं साधं उदाहरण घ्या तुम्हाला कळतं का न कळतं मी सांगतो. परमार्थ श्रेष्ठ आहे का संसार श्रेष्ठ आहे. आपण सगळे संसार करतोय. बोला मी भाषे घेईन बरं बोलता का तुम्ही. परमार्थ श्रेष्ठ आहे का संसार श्रेष्ठ आहे. बोला काय महिला मंडळी बोला ना तुम्ही बचत गट. हा परमार्थ श्रेष्ठ आहे. जाऊ द्या चुकाट्यात हात घालत नाही येऊ गावगड. महिला मंडळी मला सांगा सगळ्या महिला मंडळी बोला माझ्या गळ्यातली माळ श्रेष्ठ आहे का तुमच्या गळ्यातलं सोनं श्रेष्ठ आहे. एकदा निवाली माई माळ श्रेष्ठ आहे. टाळी वाजवा एकदा महिला मंडळीसाठी. वा लय हुशार बाया आहे गड्या इथल्या आहे का नाही. आता जोऱ्यात बोला एकदा ऐका बरं आता दुकानदार बाबा. माझ्या गळ्यातली माळ श्रेष्ठ आहे का तुमच्या गळ्यातलं सोनं श्रेष्ठ आहे. जोऱ्यात बोला. माळ श्रेष्ठ आहे. तुमच्याकडे मेल्यानंतर माळ काढतात का सोनं काढतात. सोनं काढत नाही माळ. हा सोनं काढतात माळ काढत शेवटपर्यंत माळ जाते. मग डबल एकदा सांगा माझ्या गळ्यातली माळ श्रेष्ठ आहे का तुमच्या गळ्यातलं सोनं श्रेष्ठ आहे. एकदा निवाली आजी माळ श्रेष्ठ आहे सोनं श्रेष्ठ. मग माळ घे माय सोनं दे बरं. ए म्हातारे पाय माय उदार आहे का नाही. असंच मागच्या वर्षी प्रगट दिनाला त्या वडगाव तेजीला सांगतं नारदाच्या गादीवर आहे. एका माय माऊलीनं खरंच मला 5 ग्रॅमची अंगठी दिली. अहो खरंच दिली महाराज खरंच दिली. मी खोटं बोलत नाही. नारदाच्या गादीवर खरंच दिली. मी घेऊन गेलो त्या माय माऊलीकडे म्हणलं नको माय काय दक्षिणा द्यायची 1000 पण त्या माय माऊलीने घेतली नाही. असतं काही लोकांचं प्रेम. जाऊ द्या आता इथं तसं होणार नाही काही. विठाला विठाला ऐका माळ श्रेष्ठ आहे सगळे बोलले पण सोनं सुटतं का. साधं उदाहरण आहे. मी असो तुम्ही सुटतं का नाही. संसार श्रेष्ठ आहे आपलं परमार्थ श्रेष्ठ आहे पण संसार आपल्याकडून सुटत नाही म्हणून आपल्या जन्माला आल्याचं सार्थक होत नाही. आपण एकनिष्ठ नाही ना महाराज. हे करू का ते करू सांगा मी काय करू. भक्ती करू का पोट बरोबर. जाऊ देता यायचं. बाबा कुठले तुम्ही शेनला गावातलं कोणी इथं गावातलं बाबा सगळे गावातलेच का. बरं तुम्ही बोलत चला. मला सांगा आपलं मन स्थिर आहे का. हा वार बदलला की देव बदल. तुम्हाला समजा आता मेकरला जायचं आणि जाता जाता तुमची मोटरसायकल ती फटफटी काय म्हणतात ते बंद पडलं. पेट्रोल संपलं. तुम्ही एक बिस्लरी बघितली 1/2 किलोमीटर पंप होता. दुकानदार बाबा तुम्ही बोला 1/2 किलोमीटर पंप होता. सगळे बोला सगळे 1/2 किलोमीटर. तुम्ही पायी गाडी साईडला लावली पायी पेट्रोल आणण्यासाठी गेले आणि जात असताना रस्त्याच्या कड्याला तुम्हाला 2 मूर्त्या सापडल्या. पुरुष मंडळी किती मूर्त्या सापडल्या. जोरात बोला किती मूर्त्या सापडल्या. 2. एक राजा रावणाची होती. कुणाची राजा रावणाची. एक कुणाची घ्यायची पोरं रामाची घ्या. एक रामाची होती. इमानदारीनं सांगा तुम्ही या सतीश महाराजाचं कीर्तन ऐकायले कोणती मूर्त उचलसाल तुम्ही रावणाची का रामाची. इमानदारीनं कुणाची उचलसाल रामाची. रावणाच्या मूर्तीला हात सुद्धा लावणार नाही. पण ऐका ना ओ गावकरी ऐका ना रामाची मूर्त लोखंडाची होती आणि रावण्याची सोन्याची होती. आता कोणती हे काय उत्तर सांगा. लागली दात काढायला. रामाची मूर्त लोखंडाची होती आणि रावणाची सोन्याची होती. आता कोणती उचलसाल. हा
अवकाशाची रामाची मी जरी असलो तर रावणच उचलून सोनाराच्या दुकानात नेणार. बरोबर आहे की नाही? आपलं मन स्थिर नाही. विठाला विठाला तसं तुकाराम महाराज म्हणतात त्या ठिकाणी जोपर्यंत तुमचं मन स्थिर होणार नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती तुम्हाला होणार नाही. म्हणून तुम्ही मन स्थिर करून त्या देवाचं चिंतन करा. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. तुम्ही म्हणसाल महाराज नाही तरी गेला जन्म वाया जन्म वाया, मग काय या जन्माचं सोनं होणार आहे का? जन्म एक दिवस जाणार आहे, देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल. पण महाराज म्हणतात तसा जरी जाणार आणि असा तरी जाणार, पण देवाच्या नामस्मरण करत 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 जर तुम्ही कारणे लागला तर देवापर्यंत पोहोचाल. ऐका, देवापर्यंत पोहोचाल. आणि तसा जर तुम्ही त्या ठिकाणी देवाचं नामस्मरण करत करत सोडला नाही तर नरकामध्ये जासाल. बरोबर आहे? जाणं तर मरण तर सगळ्यांनाच आहे. येत नाही उरो आले अवतार आणि येरती पामर. अवताराच्या अवतार संपले, ज्ञानोबरायला जावं लागलं, तुकोबरायला जावं लागलं. अवताराच्या अवतार संपले, अवतावरले काय घेऊन बसले? अवतावरले हो सगळे जाणारे लक्ष देऊ नये का? म्हणून महाराज म्हणतात जायचं सगळ्यांना आहे, पण या जन्माला आल्याचं सार्थक करून जा. म्हणून मी तुम्हाला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. महाराज जन्म वायाला जाणं म्हणजे काय? महाराज म्हणतात ज्याच्यासाठी जी गोष्ट दिली त्याच्यासाठी ती गोष्ट न वापरणं म्हणजे वायाला जाणं. म्हणून मी तुम्हाला सांगतो तुम्ही विठ्ठल आलो भजा. महाराज परत सांगा, मी विठ्ठल आलो भजलो नाही तर आमचा जन्म वायाला जाईल. हा कसा जाईल? महाराज म्हणतात तुम्ही जर देवाला विसरले, संताच्या कार्याला विसरले, धर्म कार्याला विसरले आणि आयुष्यभर फक्त तुम्ही तुमचा संसार बघितला, चार भिंतीतल्या आतल्या लोकांचा विचार केला ना, म्हातारपणामध्ये तुमच्या जवळ एक दिवस असा येईल जेवढी जेवढी तुम्ही स्वतःच्या प्रपंचासाठी स्वतःच्या संसारासाठी भरोवरी करसाल तेवढे तेवढे तुम्ही देवापासून दूर जासाल. आणि एक दिवस तुमच्या जीवनात असा येईल स्वतः तुम्हाला या भवसागरातून त्या ठिकाणी वाहून जावं लागल. अभंगाचं दुसरं चरण. आवाज सोडा त्यांना, आवाज. करिता भरोवरी दुरावती दूरी. हे करिता भरोवरी दुरावती दूरी. वा वा. हे करिता भरोवरी दुरावती दूरी. ओ करिता पहिल्या चरणात महाराज सांगतात सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही जर विठ्ठल आलं भजले तर नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वायाला जाणं म्हणजे काय? महाराज म्हणतात जेवढी जेवढी लक्ष देऊ नये का जेवढी तुम्ही संसाराची बरोबरी कराल विको कमी करा तेवढे तेवढे देवापासून काय जाल दूर जाल. विसरली तया थोर झाली हानी आणि पचतील खाणी 84च्या लक्ष नाही का तेवढे तेवढे देवापासून दूर जाल. म्हणून किती संसाराची बरोबरी करा संसार पूर्णत्वात जात नाही.
जेवढे माझ्या समोर महिला मंडळी पुरुष मंडळी बसली, ज्येष्ठ श्रेष्ठ आहे माझ्यापेक्षा वयानं, ज्ञानानं लक्ष देऊन ऐका, अधिकारानं. कोण्याही माणसानं हात वरती करावं, सांगावं आम्ही 65 वर्ष झाले संसार करतोय, आमचा संसार सफल झाला, आमचा संसार पूर्णत्वास गेला. आजच्या कीर्तनाचं पाकिट मी त्याला देतो. फक्त उभं राहून सांगावं, आम्हाला इथून पुढं काहीच करण्याची गरज नाही. फक्त साधू संतांच म्हणावं, आजी संसार सफल झाला गे माई. ऐका, आपण म्हणू शकत नाही अरे चांगल्या चांगल्याचा संसार त्या ठिकाणी सफल झाला नाही, संसारातल्या इच्छा पूर्ण झाल्या नाही. सगळ्यात मोठा संसार होता राजा रावणाचा. लक्ष आहे का? 2 मिनिटं आहे का? सगळ्यात मोठा महिला मंडळी, तुम्हाला एक सून भेटन बया हो, 80,000 बायका होत्या त्याला. सगळ्यात मोठा संसार. किती बायका होत्या त्याला राजा रावणाला? 80,000. त्याच्या संसारातल्या काही इच्छा होत्या. राजा रावणा क्रमी श्रीमंत नव्हता, कमी प्रॉपर्टी नव्हती. 80,000 बायका होत्या. मोजा मोबाईल काढून तरुण मंडळी, कॅल्क्युलेटर काढा थोडं. 80,000 बायका, मतदान मोजा. 1,00,000 पोरं, 1,25,000 नातू, 33 कोटी देवबंदी खाण्यात. एवढा दर्जेदार. किती? 1,00,000 पोरं, 1,25,000 नातू. सांगा बरं, आपल्या जिल्ह्यात जन्माला आला असता तर आपल्याला प्रचार करावा लागला असता. लक्ष देऊन आहे का? हा, महामंत्री लक्ष देऊन आहे का? पण विद्वानही तसाच होता. 1,00,000 पोरं, 80,000 बायका, लक्ष देऊन आहे का? 1,25,000 नातू, एवढी प्रॉपर्टी. अजून ऐश्वर्य सांगतो. 2 मिनिटं वारा बंद पडला सेंदल्याचे बाबा, तर आपण जिवंत राहू का? हा श्वास घेतोय आपण. 2 मिनिटं वारा बंद पडला, 2 मिनिटं 5 मिनिटं तर आपण जिवंत राहू शकत नाही. तो वारा राजा रावणाची नगरी जाण्यासाठी 2 टाइम यायचा. बया माणसं नव्हते. जगाला प्रकाश देणारा सूर्य राजा रावणाच्या नगरीमध्ये 2 टाइम दिवे लावण्यासाठी यायचा. उन्हाळ्यामध्ये आम्हाला घाम आला तर घरामध्ये AC आहे, कूलर आहे, फॅन आहे. राजा रावणाला घाम आला तर शीतलता देण्यासाठी, वारा घालण्यासाठी चंद्र यायचा. गणपती बाप्पा गाढवं वळायला होते. गणपतीचे भक्त आहे ना तर 9 दिवस DJ पुढं नाचणार आहे. हा, किती दिवस? 9 दिवस. लक्ष देऊ नका. गणपती बाप्पा कुठं होते? गाढवाला. एकदा गणपती बाप्पा गाढवं घेऊन चालले आणि त्या राजा रावणानं सांगितलं, गणपती काय येता गाढवाला चारा घेऊन ये. मग गणपती बाप्पानं चाऱ्याचा भारा आणला. तेव्हापासून गणपती बाप्पाच्या डोक्यावर हराळी आहे. काय हे राजा रावणानं केलेलं कार्य. लक्ष देऊ नका. तेव्हापासून काय? हराळी आहे. हा, गणपती बाप्पा गाढवं वळायला, वरून राजा सडा टाकायला बया माणसं नव्हते, स्वतः पाऊस यायचा. एवढा दर्जेदार राजा रावण. 1,00,000 पोरं, 1,25,000 नातू, 80,000 बायका, 1 कोटी घरं काशी आणि तांब्याची. किती कोटी? 1 कोटी घरं काशी आणि तांब्याची. शुद्ध कांचनाची 7 कोटी. कांचन नाम सोनं, सप्त नाम 7 कोटी घरं सोन्याची होती राजा रावणाची. किती कोटी? 7 कोटी घरं सोन्याची, 1 कोटी घरं काशी आणि तांब्याची, 33 कोटी देवबंदी खाण्यात, 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,000 नातू. एवढा दर्जेदार रावण, त्याचा संसार सुद्धा पूर्णत्वास गेला नाही. त्याच्या संसारातल्या काही इच्छा होत्या. ऐका, राजा रावणाची संसारातली पहिली इच्छा होती, आकाशापर्यंत पायऱ्या करीन. काय करीन? पायऱ्या करीन. झाल्या का? शिडी बनवीन, जिना. कळालं का पोरो? बरं झालं झाल्या नाही, हे नमुने खाली राहिलेच नसते. म्हणले असते जिओला 5G रेंज कमी पडायला लागली, इंस्टाग्राम चालत नाही, रील्स बनवता येत नाही, चलो घुमाएंगे. आहे का नाही? हा, आकाशापर्यंत पायऱ्या करीन. झाल्या का हो दादा? नाही. पहिली इच्छा. दुसरी इच्छा, सुवर्णाला सुगंध आणेल. सुवर्ण नाम सोनं, सोन्याला सुगंध आणेल. अशी इच्छा कुणाची होती? राजा रावणाची. आलाय का? नाही. आणि तिसरी इच्छा होती बघा, एक खारा समुद्र गोड करीन. झाला का? नाही. राजा रावणासारख्या माणसाचा संसारामध्ये पूर्णत्वास गेला नाही. आपण सामान्य आहे. जेवढी आपण संसारामध्ये बरोबरी करू, महाराज म्हणतात, तेवढे आपण देवापासून काय होऊ? दूर जाऊ. म्हणून करिता बरोबरी दुरावसे दुरी आणि भवाची पुरी वहावसी. ठीक आहे महाराज, आम्हाला भवसागरातून वाहून जायचं नाही. आम्हाला राजा रावणाचं उदाहरण पटलं, मोठमोठ्याचं उदाहरण तुम्ही दिलं, प्रपंचाचं उदाहरण दिलं. महाराज, आम्हाला जन्माला आल्याचं काहीतरी सार्थक करायचंय माऊलीच्या दरबारामध्ये. ठीक आहे महाराज, मग तुम्ही म्हणताना तुम्ही विठ्ठल आलं भजा, देवाचं चिंतन करा, नामस्मरण करा. पण महाराज, आमचा एक प्रॉब्लेम आहे हो. काय? आम्ही गरीब आहे, शेतकरी आहे. पण तुमच्या विठ्ठल आलं भजण्यासाठी नेमका पैसा लागत असेल, प्रॉपर्टी लागत असेल. महाराज म्हणतात, माझ्या विठ्ठल आलं भजण्यासाठी पैशाची गरज नाही. पैसा न लगे, रुपया न लगे, न लगे कवडी दमडी, मनवा
खेती करू हरिनाम की. मग सांगा ना महाराज, तुमच्या विठ्ठल आलो भजण्यासाठी नेमकं कशाची गरज आहे? महाराज म्हणतात, माझ्या पांडुरंगाची आण घेऊन सांगतो, माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, माझ्या विठ्ठल आलं पैशाची, श्रीमंतीची, चांगल्या कपड्याची, चांगल्या दिसण्याची गरज नाही. माझ्या विठ्ठल आलं त्याच्याकडे जो भक्त जातो, त्या भक्ताच्या अंतकरणातलं शुद्ध प्रेम, शुद्ध भाव याची गरज आहे. अभंगाचं शेवटचं चरण. भावाची कारण काही न लगे, एक भावाची कारण. टाळ टाळ हा हा. एक भावाची कारण काही न लगे, एक भावाची कारण. काही न लगे, एक भावाची कारण. काही न लगे, एक भावाची कारण. काही न लगे, भावाची कारण. काही न लगे, भावाची कारण. तुका मनियान, तुका मनियान विठ्ठलाची करिता बरोबरी. दुर्वसी दूर वा वा करिता बरोबरी. दुर्वसी दूर तुका मनियान, तुका मनियान विठ्ठलाची करिता बरोबरी. दुर्वसी दूर करिता बरोबरी. भवाची पुरी वाहवासी व्यर्थ परिवार. चंद्रभाव पांडुरंगा, चंद्रभाव पांडुरंगा. मन करा थोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला. जग
करिता भरोवरी दुर्वसू उघडा दार हा आता वहिनी उघडा दार हाका मार शुद्ध प्रेम होतं, शुद्ध भाव होता. आणि महत्वाचं म्हणजे तिसरी गोष्ट प्रेम पाहिजे, भाव पाहिजे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यावर श्रद्धा पाहिजे. श्रद्धा वा लभते ज्ञानम. श्रद्धा असल्याशिवाय त्या ठिकाणी अरे गुरुकडून शिक्षण प्रदान करायचं असेल शिष्याला तर गुरुवर श्रद्धा ठेवावी लागती. हा गुरुची सेवा करावी लागती, गुरुवर श्रद्धा ठेवावी लागती. जगाच्या मालकानं आपल्यावर कृपा करावी असं वाटत असेल तर त्याच्यावर सुद्धा काय पाहिजे? बोला बोला काय पाहिजे? श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे. विश्वास असल्याशिवाय या जगामध्ये कोणतीच गोष्ट चालत नाही. एका पूर्वीच्या कीर्तनकाराचं ऐकलं होतं, ते म्हणायचे साधा नासका कुचका, माझ्याकडे लक्ष द्या, साधा नासका कुचका संसार, साधा पत्नीचा पतीवर विश्वास पाहिजे आणि पतीचा पत्नीवर विश्वास पाहिजे. विश्वास नसल्यानंतर संसार चालत नाही. होतं महाराज कधी कधी, माझ्या जीवनातलं सांगतो, विश्वास असल्याशिवाय चालत नाही. त्या नांदेडला कीर्तन होतं कंधार तालुक्यामध्ये, दुपारचं वर्ष श्राद्धाचं कीर्तन संपलं. विश्वास नसल्यानंतर माझ्याकडे लक्ष द्या, थोडं फ्रेश करतो तुम्हाला, माझ्याकडे लक्ष द्या. 4G थोडं 5G इकडे लक्ष द्या. विश्वास नसल्यानंतर कीर्तन संपलं, गुरुजी गावकरी आले, दक्षिणा दिली. पण ज्यांच्या घरी मी बसलो होतो त्यांच्या घरी त्या क्वाटला टेकून बसलो आणि असं भीतीला टेकून बसलो. बसल्यानंतर क्वाटला असं टेकून बसल्यानंतर नेमकं कुण्यातरी माय माऊलीची, विश्वास नसल्यानंतर काय होतं संसारामध्ये, विश्वास पाहिजे. कुण्यातरी माय माऊलीची टिकली त्या पलंगाला चिटकेल होती दुकानदार बाबा. आणि मी बसल्यामुळं ती टेकल्यामुळं ती टिकली माझ्या धोतराला चिटकली. कशाला चिटकली? बोला, धोत्राला चिटकली. आता मला माहित नाही टिकली चिटकली काय. गावकरी आली, दक्षिणा दिली, मी गाडीत बसलो. गाडीत बसून 4-5 तासाचा प्रवास करून संध्याकाळी गडावर आलो, शंकर गडावर जागदरीला. धोतर काढलं. दुसऱ्या दिवशी बायको धोतर धुया लागली. बायकोला धोतर धुता धुता माझ्या धोतराची टिकली दिसली. ले शांत उभी राहिले तुम्ही. अहो ढग गडगड करू लागले. मला म्हणे महाराज मी पोरायचा क्लास घेतो. म्हटलं काय, इकडे या. म्हटलं धुण्याच्या दगडाजवळ कोण बोलवलं बाज? इकडे या म्हणे. काय टिकली? मी म्हटलं गंगे खरं सांगतो टिकली आहे का टिकली आहे मला काहीच माहित नाही, पण कुठं चिटकली म्हणून. म्हणजे मला सांगा, असा अविश्वास असल्यानंतर संसार टिकन का? बोला, खोटं सांगत नाही. आता मी फेटा बांधत होतो कुणाच्या घरी, आता 2 दिवस झाले इकडं कथा चालू आहे धानोऱ्याला, कुणाच्या घरी फेटा बांधत होतो. फेटा बांधता बांधता माझ्या बायकोचा फोन आला मला. फेटा बांधता म्हणे महाराज कुठे आहे? म्हटलं कीर्तनाला. कोण आहे सोबत? म्हटलं दीपक आहे. बरं डबल कोण आहे? म्हटलं हे दुकानदार बाबा आहे. नक्की? हो. म्हणजे व्हिडिओ कॉल करा. पा बाया काय म्हणे त्या, व्हिडिओ कॉल करा. म्हटलं हे बघ असं असं बघितलं, लगेच फोन ठेवला. पण माझ्या मनात प्रश्न आला, संस्थेवर काही कमी जास्त झालं नाही, गोरगरिबाचे 30-35 लेकरं आहे. मी म्हटलं 2 मिनटं उशिरा जाऊ. परत फोन केला, हे होते. परत फोन केला. म्हटलं काय ग लगेच व्हिडिओ कॉल ना संत सांगणं नेमकं काय झालं? नाही म्हणे महाराज तुमचं कीर्तन चालू द्या, माझा संशय मिटला म्हणे. म्हटलं झालं काय नेमकं? नाही म्हणे याच्यासाठी तुम्हाला मी बघितलं कीर्तनात एक आम फेटा आहे का, आपल्या शेजारची गंगी पळून गेली. म्हटलं तुम्ही पहा कुठं येतं. आता गंगीचा माझा काय काय संबंध दुकानदार बाबा? आता अवघड आहे ना महाराज, लक्ष देऊ नाही का. एवढा इचकलेला बाजार नाही आमचा, पण आमचं सांगितलं म्हणजे तुम्हाला गुदगुल्या सुटत आहे, दुसरं काय आहे का नाही. आमचा एवढा इचकलेला बाजार असतो तेव्हा धोत्र गुंडाळा लागले असते गुरुजीला ना आम्हाला. आमचं भाग्य, आम्हाला बायका चांगल्या भेटल्या. विठाला विठाला. हा जसं संसारा हे उदाहरण दिलं, संसारामध्ये थोडा संशय निर्माण झाला तर संसाराची राख रांगोळी होते. संसारामध्ये संशय चालत नाही तर जगाच्या मार्गावर संशय चालन का नाही. एकनिष्ठपणा पाहिजे, एकनिष्ठपणा पाहिजे. अर्जुनाची बायको झाला तो एकनिष्ठपणा होता. तर किती उदाहरणं सांगितलं जाईल महाराज. म्हणून भाव पाहिजे, प्रेम पाहिजे. म्हणून काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची, करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी व्हावसी. अभंगाचा सरळ सरळ अर्थ संपला. 2च मिनिटं घेणार, 2 मिनिटं माझ्या तरुण बहिणीसाठी आणि 2 मिनिटं माझ्या तरुण मित्रमंडळीसाठी. फक्त एकदा मोठ्या आनंदानं असं वाटलं पाहिजे आळंदीमध्ये आपण इंद्रायणीच्या तीरावर बसलो काय. सगळ्यांनी हात वरती करा. आतापर्यंत तुम्हाला त्रास दिला नाही असं वाटलं नाही पाहिजे. पहिला दिवस आहे आणि माझ्या वाट्यावर पहिला आलाय. 2-3 तारखे त्यांनी चेंज केल्या माझ्या गजानन भाऊन. कुठे गेले ते आहे का नाही. घ्या हात वरती सगळ्यांनी. तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे का नाही. घ्या हात वरती. कुचरपणा करायचा नाही. लाडक्या बहिणी पैसे वापस घालीन बरं मी अकाउंट मधले. घ्या हात वरती. 2च मिनिटं भजन करायचंय. 2च मिनिटं संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलं पाहिजे युट्यूबद्वारे. घ्या हात वरती. कळू द्या परिसराला. सुंदर अशा या माऊलीच्या दरबारामध्ये किती सुंदर तुम्ही भजन करताय, किती सुंदर नामस्मरण पहिल्या दिवसापासून चालू आहे. घ्या हात वरती. एकच जय घोष करायचा आहे. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा विको सोडा. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा.
छत्र्याची शपथ कमी करा. हात वरती घ्या, हात माझ्याकडे बघा. फक्त दोनदा टाळी वाजल, दोनदा मृदंग वाजल. या हात वरती शूटिंग या कोणीतरी इकडे बघा. हा रप रप टाळी वाजली पाहिजे. वा पंढरपूर झालं, आळंदी झाली बघा. हा वा 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 टाळकरी. ठोबा 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 ठोबा. पहिला दिवस हे जास्ती वेळ घेत नाही. अभंगाचा सरळ सरळ अर्थ संपला. अल्पशा बुद्धीप्रमाणे ह्या अभंगाचा अर्थ असाच असेल असं नाही. अल्पशा बुद्धीप्रमाणे लावण्याचा प्रयत्न केला. राहू द्या. किती वर्ष झाले सप्ताहाला? 8व्या वर्षाचा पहिला दिवस आहे, बरोबर एक नाही. म्हणजे 7 वर्षाचे 8 कीर्तनकार तुम्ही मातीत घातले आहे का नाही. आता मी आलो 8व्या वर्षी. घ्या हात खाली घ्या. माग पाहू नका, कुणाचे राहिले नाही. इकडचे काय म्हणतं असे हात वरती घेतले, टाळी नाही वाजवली. मी इमानदारीने पाहिलं. इकडं विठोबा घातला आणि इकडं रखमाई घातली आणि हात बनले. बरं जाऊ द्या, पुरुष मंडळी कमी आहे. मग एक आल्यापासून कळणं बाबा शेणल्याचे बाबा या गावामध्ये माणसं कमी दिसायले बाया जास्त आहे. काय एका एकाला 2-2 आहे असं आहे का? घरी शेतात गेले नाही का? बरं बरं बरं. रोई आणायला आहे का नाही? जाऊ दे डुकर राखायला. जास्तीत जास्त संख्या नाही आहे. जा लक्षात नाही का? हा महिला मंडळी फक्त जाता जाता 2 गोष्टी सांगतोय. नामस्मरण केलं पाहिजे. काहीच सोबत येत नाही. आपण जन्माला आल्यापासून मरेपर्यंत केलेलं पाप आणि केलेलं पुण्य हे सोबत येणारे नामस्मरण सोबत घेऊन जा. नामचिंतन करा. पवित्र तुळशीची माळ घाला. इथं जेवढे तरुण मंडळी कीर्तनासाठी आले, माझ्या तरुण मित्र मंडळीसाठी टाळी वाजवा. आनंद वाटला मला. या लेकरांची गरज आहे, बरोबर आहे की नाही. ज्ञानोबराय, तुकोबराय, छत्रपती शिवाजी महाराज, नाथबाबा एकनाथ महाराज यांना कळाले पाहिजे. आणि या तरुणांच्या डोक्यावर या वारकरी संप्रदायाची पताका इथून पुढे आहे. हे बघा, हे लहान लेकरं बघा बरं. हे काही खोरणे बाबाचे म्हणजे त्यांच्या गावचे नाही, लांबून लांबून परिसरातून त्या ठिकाणी तिथं शिक्षण घेण्यासाठी आले. हे वय काय आहे? हे वय काय आहे बाबा? अरे शाळेतून आल्यानंतर दप्तर फेकायचं. आई मला जेवायला वाढ. आईच्या हातानं गरम गरम पोळीचा घास भरून घेण्याचं, आईच्या कुशीमध्ये रात्रभर आराम करण्याचं वय आहे, बरोबर आहे. या वयामध्ये हे माझे सगळे लेकरं लक्ष देऊन ऐका, वारकरी संप्रदायासाठी मायबापाचा त्याग करायले. बरं टाळी वाजवा एकदा त्यांच्यासाठी. लक्ष देऊन ऐका. आता आपण आपल्या मुलाबाळाला किती जीव लावतोय महाराज. या मुलांना सांगायचं काम नाही. इथून गेल्यानंतर स्वतःचे कपडे स्वतः काढतात, दुसरे कपडे घालतात, स्वतःचा अंथरून स्वतः टाकतात. सकाळी गुरुजीनं न सांगता 4, 4:30, 5 वाजता उठतात. मृदंग घेऊन बसतात, पेटी घेऊन बसतात. क्लास त्या ठिकाणी प्रॅक्टिस झाल्यानंतर स्वतः ब्रश करतात, स्वतःचं ताट स्वतः धुतात, स्वतःचे कपडे स्वतः धुतात. या वयामध्ये असे सुंदर संस्कार जर गुरुजी त्यांना लावत असेल, सांगा यांचं जीवन कधी बर्बाद होईल का? बोला नाही होणार महाराज. म्हणून तरुण मंडळी मी तुम्हाला एवढंच सांगतोय, कधी नाही तुम्ही त्या ठिकाणी यांच्यासारखे एखाद्या संस्थेत नसन जाणं होत, नका जाऊ. पण वर्षातून आपल्या परिसरामध्ये कुठं शिबिर होत असेल, हरिपाठ गावामध्ये होत असेल, तर तिथं आपल्या मुलांना पाठव जा. त्यांना संस्कृती कळाली पाहिजे. कारण आपल्या धर्मावर तुम्ही बघितलंय आता या राजकारणाच्या दृष्टिकोनातून, मला ते बोलायचं नाही, किती आघात व्हायला लागले. बाकीचे धर्म किती एकत्रित आले महाराज. लक्ष देऊ नका. म्हणून आपल्या धर्माची सुद्धा एकत्र येण्याची गरज आलेली आहे. नाहीतर खूप खूप वेगवेगळ्या प्रकारचे लोक आपल्यावर त्या ठिकाणी दाब ठेवून आहे. कधी आपलं विभाजन होतं हिंदू धर्माचं, लक्ष देऊ नका. किती एकत्रपणा आहे हो त्या लोकांचा, किती एकत्रपणा आहे. म्हणून धर्मासाठी एकत्रित द्या. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमच्या माझ्यासाठी आणि या हिंदू धर्मासाठी वयाच्या 16व्या वर्षी तरुण पोरं हातामध्ये तलवार घेतली होती. काय घेतली होती? तलवार. शिवजयंती आली की दारूची बाटली नव्हती घेतली. राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, तू धाब्यावर जाय बेवड्या, आहे का नाही? नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी तलवार घेतली होती. म्हणून म्हणतात ना, आजचं जे कीर्तन होतं ते कुणामुळे होतंय? छत्रपती शिवाजी महाराजामुळं. अरे छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर आमच्या वारकऱ्याच्या अंगावर तुम्हाला त्या ठिकाणी एक पांढरे कपडे दिसले नसते. छत्रपती शिवाजी महाराज झाले तर भगवा फेटा दिसला नसता. सांगू द्या मला, छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर मंदिरावरले कळस, अंगणासमोरची तुळस दिसली नसती. छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर माता माऊल्याच्या कपाळावरलं कुंकू आणि गळ्यातलं मंगळसूत्र दिसलं
नसतं. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार आहे. म्हणून म्हणतात ना 33 कोटी देवाची अब्जवधी मंदिर आहे, पण एकही मंदिर नसताना प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्यांनी मंदिर केलं ना त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. त्यांची आठवण आपण केली पाहिजे. फार संघर्ष त्यांनी केला दादा. धर्मविद्या ठिकाणी संभाजी महाराजांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, पण धर्म बदलला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा फार त्याग केला. म्हणून म्हणतात ना सोसले ते हाल त्याने केली ही कमाल, हो सोसले ते हाल त्याने केली ही कमाल, एका मराठ्यानं मराठ्याला केलं मालामाल. असा हा जिजाई चालाल, असा हा जिजाई चालाल, असा हा जिजाई चालाल. हो सोसले ते हाल त्याने केली कमाल, सोसले ते हाल त्याने केली कमाल, सोसले ते हाल त्याने केली कमाल, सोसलेचे हाल त्याने केली कमाल. एका मराठ्यानं मराठ्याला केलं मालामाल. असा हा जिजाई चालाल, 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 असा हा जिजाई चालाल. त्यांची कधीतरी त्या ठिकाणी आठवण केली पाहिजे. सांगण्यासारखं भरपूर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र डोळ्यासमोर त्या ठिकाणी जीवन जगा. किती त्याग केला, संघर्ष केला, लक्षात नाही का. म्हणून धर्मासाठी सगळ्यांनी एकत्र या. धर्मावर ग्लानी येत आहे, धर्मासाठी एकत्रित या. इथं जेवढ्या काही माझ्या तरुण बहिणी बसलेल्या आज कीर्तनासाठी आल्या, मला आनंद वाटला. माझ्या बहिणीसाठी एकदा जोऱ्यात टाळी वाजवा, वाजवा जोऱ्यात टाळी. बहिणींना सुद्धा या भावाचं जाता जाता एक संदेश आहे. कोणीतरी त्या ठिकाणी जागदरीचे सतीश महाराज आणले होते आमच्या गजानन बाबांनी, आणि आमच्या भावानं आम्हाला एक संदेश सांगितला. एवढा संदेश घेऊन जा. सप्ताह कारणे लागल्याशिवाय राहणार नाही बहिणींनो. इथून पुढं एक लक्ष घेऊन गोष्ट घेऊन जा. फक्त एकच, इथून पुढं तुम्हाला बहिणींनो शाळा शिकता आली नाही तर शिकू नका. ए पोरींनो ऐकताय ना, शाळा शिकता आली नाही पोरींनो बहिणींनो तर शिकू नका. घरामधलं काम तुम्हाला 2 नंबरचं सांगतो, घरामधलं काम करता आलं नाही तर करू नका. घरातला स्वयंपाक करता आला नाही बहिणींनो तर करू नका. शेतातलं काम करता आलं नाही तर कळू नका. कॉलेजला जाता आलं नाही, शाळा शिकता आली नाही तर शिकू नका. सांगू, आई वडिलाची सेवा करता आली नाही तर करू नका. घरातले भांडे घासता आले नाही तर घासू नका. पण एक काम मात्र कधीच करू नका, विठ्ठलासारख्या बापाची आणि रुक्मिणीसारख्या आईची मान या गावामध्ये खाली जाईल असं कधी वागू नका. झाला तुमचा परमार्थ. बहिणींनो, आपला बाप गरीब असतो गड्या, झोपडीच्या घरामध्ये राहतो, 200-300 रुपये रोजानं काम करतो रे दुसऱ्याचं 10 वर्षापासून. गावामध्ये एका साईडला झोपडीच्या घरामध्ये राहतो, पण झोपडीच्या घरामध्ये राहून गावामध्ये कमवलेली बापानं इज्जत कोणता श्रीमंत मनुष्य पैशानं खरेदी करू शकत नाही. पण आपल्या थोड्याशा चुकीमुळं सोन्यासारख्या मायबापाला खाली मान घालून जाण्याची वेळ येते. हे कार्य कधी करू नका. मी सुद्धा एका मुलीचा बाप आहे. पोरींनो, ले प्रेम असतं रे बापाचं, ले प्रेम असतं. ज्या दिवशी एखादं वाईट कार्य, वाईट कृत्य मुलीचं बापाला कळतं ना, त्या दिवशी तो बाप जिवंत असून मेल्यासारखा असतो. त्याचं शरीर फक्त गावात फिरत असतं. त्याला वाटत नाही की मी लोकांना बोलावं, रामराम घालावा, पण नाविलाजानं त्या ठिकाणी तुमच्याकडे बघून त्याला जीवन जगावं लागतं. हे कार्य कधी करू नका. आई काय असते, बाप काय असतो, घरातल्या मुलींनी कसं जीवन जगलं पाहिजे सांगण्यासाठी वेळ नाही. पण संस्थेचं एक 20 रुपये किमतीचं कॅलेंडर आहे. आईनं मुलावर कसं प्रेम केलं पाहिजे आणि मुलांनी सुद्धा आई वडिलाचा कसा सांभाळ केला पाहिजे ते कॅलेंडर आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरी घेऊन जा. तुमचे 20 रुपये थुंकण्यामध्ये जाईल, सिगारेट खाण्यामध्ये जाईल, कुठंतरी पडतील. पण आपल्या लहान लहान मुलासाठी एक कॅलेंडर घेऊन जा. 12-13 रुपये छापायला लागले काय 5-7 रुपये येते. असेच मुलं आमच्या संस्थेमध्ये आहे. त्या गोरगरीब मुलासाठी 7-8 रुपये जातात. म्हणून प्रत्येकाने एक कॅलेंडर घरी घेऊन जा. झालेली कीर्तनरूपी सेवा याच ठिकाणी थांबतो, पूर्णविराम देतो. 8:30ला कीर्तन सुरू झालं. भरपूर वेळ झाला, 5-10 मिनटं. सगळ्यांच्या चरणी विनम्र माथा ठेवतो. ज्ञानेश्वर माऊली भजन होईल. ज्ञानेश्वर माऊली भजन झाल्यानंतर कोणी उठायचं नाही. उद्याच्या सूचना गावकरी मंडळी सांगल पहिल्या दिवसापासूनच, आहे का नाही. आणि उद्यापासून एक विनंती आहे, तर इकडची मंडळी थोडी समोर ये जा. एवढा सुंदर मंडप टाकला, इथं गमातात गांजा पेरायचा का, आहे का नाही. म्हणून समोर येऊन बसलं पाहिजे. आज माझ्या कीर्तनाचं ज्यांनी सौजन्य घेतलं होतं त्या ठिकाणी सौ स्वर्गवासी रंजनाबाई देवानंद निकम यांच्या स्मरणार्थ आजचं कीर्तन आहे. त्यांच्यासाठी एकदा जोऱ्यात टाळी वाजवा बघा. वा.
अशी दानशूर मंडळी आपल्या गावामध्ये आहे. या ठिकाणी येण्याचा योग आला. पहिला दिवस माझ्या वाट्याला आला. त्यांना म्हटलं कोणता द्या, सेवा ती सेवा असते आहे का नाही. 2-3 तारखे त्यांना बदलल्या. म्हटलं काही अडचण नाही, मला सांगा. म्हणून सगळ्या भजनी मंडळी असेल, गावकरी मंडळी असेल, यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग आला. सगळ्यांच्या चरणी विनम्र माथा ठेवतो. सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय. बोलिलेले कुरी वेडी वाकुडी उतर महाराज तुम्ही नाही विचारिला ते कारण. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राख पाय अपराध महाराज तुम्ही चित ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.